आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार का? किंवा प्रत्येक वेळेस त्या चुकीची जबाबदारी माझ्यावरच का? असा प्रश्न आपल्याला वारंवार उद्भवू शकतो. बऱ्याच वेळेला आपण योग्य असतो. आपली मेहनत, जिद्द ही प्रामाणिकपणे असते. आपण कठीण परिश्रम देखील घेतलेले असतात. तरी देखील एवढ्या सगळ्या गोष्टी करून ते साध्य करायची जी गोष्ट आहे ती आपल्या विरुद्ध जाते किंवा आपण त्याच्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकत. मग सर्वच जण आपल्याला दोष देतात आणि म्हणतात की तूच कुठेतरी कमी पडला असशील. ठीक आहे, एक वेळेस दोन वेळेस आपण त्या गोष्टी मान्यही करू. परंतु अनेक लोकांना असा प्रॉब्लेम होतो की अशा गोष्टी जेव्हा त्यांच्या बाबतीत घडतात तेव्हा ते नैराश्याच्या गर्ततेत सापडतात, डिप्रेशनच्या आहारी जातात, व्यसनाधीनतेच्या आहारी जातात आणि आयुष्य हे त्यांचं उद्ध्वस्त व्हायला लागतं. पण आपण याचा विचार करत नाही की आपली खरंच मेहनत जर प्रामाणिकपणे असेल, आपण घेतलेले परिश्रम योग्य असतील, तर प्रत्येक वेळेस आपलीच चुकी असते असं नाही. बऱ्याच वेळेस दोष परिस्थितीचा असतो, बऱ्याच वेळेस दोष हा त्या वेळेचा असतो. त्यामुळे आपण जर संयमाने या गोष्टीचा सामना केला तर परिस्थितीही बदलल आणि वेळही बदलल. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण परिस्थितीला बदलू शकतो ही आपली ताकद आहे. जर या दोन्ही गोष्टीचा आपण योग्य समन्वय साधला तर ही आलेली वाईट वेळ निघून जाईल आणि भविष्य हे प्रकाशमय असेल. भविष्य आपलं उज्ज्वल असेल. त्यामुळे इतरांच्या प्रत्येक बोलण्याकडे लक्ष न देता आपण योग्य आहोत ही आपल्या मनाची खात्री असणं, आपल्या स्वतःवर आपला विश्वास असणं म्हणजेच आत्मविश्वास असणं आणि करायलेलं कार्य हे योग्य असणं, समाजोपयोगी असणं, आपल्या उपयोगाचं असणं, आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करणारं असणं, एवढंच आपलं ध्येय असायला हवं. आणि जेव्हा आपण या परिस्थितीमधून जातो तेव्हा आपण तापून सलाखून पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं तयार झालेलो असतो. म्हणून या अशा प्रत्येक वेळेला स्वतःला दोष देण्यामध्ये काहीच अर्थ नाही. दोष परिस्थितीचा असतो, वेळेचा असतो किंवा बऱ्याच वेळेस दोष हा समोरच्याचा असतो किंवा आपल्या सोबतच्या लोकांचा असतो ज्याच्यामुळं आपल्याला अपयश आलेलं असतं. म्हणून ह्या सर्व गोष्टीच्या त्रुटी, उणिवा दूर करायच्या आणि परत त्या गोष्टीचा सामना करून आयुष्य नव्यानं उभारायचं. हीच आपली खरी भविष्याला दाखवलेली प्रेरणा असते.